तर नमस्कार. ज्या लाडक्या बहिणींनी ई-के-वाय-सी करून सुद्धा लाभ मिळालेला नाही, म्हणजे त्यांच्याकडून ई-के-वाय-सी करताना काही चूक झालेली असेल, त्यामुळे समजा त्यांना लाभ येत नसेल, तर त्यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. ते अपडेट आपण बघूया काय आहे ती. बघा, ई-के-वाय-सी प्रक्रिया करताना काही लाभार्थ्यांकडून चुकीचा पर्याय निवडला गेल्याने योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येत असल्याची तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. विशेषतः ज्या पात्र लाभार्थ्यांनी ई-के-वाय-सी करूनही त्यांना अद्याप योजनेचा लाभ मिळाला नाही, अशा सर्व बहिणींना आपली ई-के-वाय-सी माहिती दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा एकदा संधी देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून दिनांक 31 मार्च 2026 पर्यंत ई-के-वाय-सीमध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ मिळावा हीच महिला व बालविकास विभागाची प्रामाणिक भूमिका आहे. म्हणूनच ज्या लाडक्या बहिणींच्या ई-के-वाय-सी प्रक्रियेत काही चूक झाली आहे, त्यांनी मुदतीपूर्वी दुरुस्त करून घ्यावी ही नम्र विनंती. बघा, याची लास्ट तारीख आहे ती 31 मार्च 2026 पर्यंत आहे आणि अशी ही जी अपडेट आहे ती आपले महिला व बालविकास मंत्री आदिताई सुनील तटकरे यांनी दिलेली आहे. धन्यवाद.